हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 6. महर्षयः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषा लोक इमा प्रजाः. 7 महर्षी, त्यापूर्वीचे 4 आणि मनु हे माझ्याच भावमायेतून उत्पन्न झालेले आहेत. अशा प्रकारे विश्वात असणारी ही तमाम प्रजा यांची आहे. प्राणीमात्रांचे भाव विभाव हे सर्व त्याच एकमेव चेतनेमधून निर्माण होतात. भाव विभाव भिन्न एकमेकांविरुद्ध असले तरीही ते एकाच चेतनेचे विभिन्न आविष्कार असतात. एकच एक पुरुष घरात आजी आजोबांचा नातू, आईबाबांचा पुत्र, बहीण भावाचा भाऊ, पत्नीचा पती, मुलामुलीचा पिता, नात नातूचा आजोबा वगैरे विभिन्न रूपात वावरत असतो. तसेच तो एकच एक पुरुष घरात प्रेम, वात्सल्य, क्रोध, मोह, माया वगैरे करत असतो. त्याचप्रमाणे तमाम विभिन्न प्राणीमात्र भगवंत श्रीमधूनच निर्माण झालेले आहेत. येथील प्रजा ज्या मूलभूत मूळ पुरुषामधून उत्पन्न झाली ते मूळ पुरुष भगवंत श्रींमधूनच निर्माण झालेले आहेत. आपल्या घराण्यातील वंशवेलीचा मागोवा घेत मागे मागे गेल्यास आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी थांबावे लागते. त्या मूळ पुरुषाचा जन्म कोणापासून झाला तेथे या शोधाला मर्यादा येते. तेथेच भगवंत श्री ती दिव्य चेतना आहे. त्यामधून तमाम मूळ पुरुष उत्पन्न झाले आहेत. मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वासिष्ठ असे 7 मनु आहेत. सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन असे 4 त्यापूर्वी झालेले आहेत. स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद सावर्णी असे 14 मनु आहेत. हे सर्व 7 अधिक 4 अधिक 14 म्हणजे 25 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्माण केलेले आहेत. ब्रह्मदेवाला भगवंत श्रींनी निर्माण केला. याचा अर्थ या विश्वातील तमाम प्रजा ही भगवंत श्रींमधूनच निर्माण झालेली आहे. ती त्या एकाच एक दिव्य विश्व चेतनेमधून निर्माण झालेली आहे. यापैकी 4 सनकादी सोडून 21 जणांची प्रजा नरमादी यांच्या संयोगाने झालेली आहे. कारण सप्तर्षी आणि 14 मनु संसारी होते. अशा प्रजेला बिंदुज असे म्हणतात. 4 सनकादी अविवाहित होते. ते सतत 5 वर्षांचेच आहेत. त्यांची प्रजा ही शब्दाने उत्पन्न झालेली आहे. अशा प्रजेला नादज असे म्हणतात. हे सर्व भगवंत श्रींचे भावविभाव आहेत. या सर्वामागे तेच एकमेव परम आत्मतत्व आहे. हरिओम.